त्याप्रमाणे अशीच प्रेक्षकांची विनंती असेल. पाहूया तुषार काय करतोय आणि तेजस मात्र मास्टरला उभा आहे. अल्पशा खोला त्याची मार पडते ओढत मारा. हवे चेंडू आहे, चेंडू खाली फिल्डर आहे. पाहूया काय होतं ते. आणि झेल सुटतो मात्र झेल सुरू बनवलेला आहे. झेल मात्र आणि झेल सुटल्याच्या नंतर मात्र जीवनदान मिळतं. चेंडू धरणीला दाब होतो. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती मात्र 37. इथं मात्र काय ड्रॉप झालेला आहे. सुंदर असा जीवदान मिळाला आहे तो तुषार याला. अनिकेत सतर्क होते. पाहूया प्रत्येक वेळेला टीम मिटिंग घेऊ नका. उगवत्या सूर्याचे दर्शन सर्वच घेतात आणि मावळत्या सूर्याकडे मात्र सर्वच पाठ फिरवत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. भुईराज हा शेवटचा षटक आणि या षटकामध्ये जवळजवळ 6 चेंडू आणि 10 धावांच्या आवश्यकता असणाऱ्या 31 संघाला धन्यवाद. आता मात्र अनिकेत तयार शेवटचा षटक हाताळण्यासाठी. तुषार तयार आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 10 धावा. अनिकेत मात्र निघाला धावासाठी विकेट मारा करण्यासाठी तुषार. सुंदर प्रहार. चेंडू हवे, चेंडू हवे, चेंडू हवे. मात्र कोणतीही चूक न केलेली बाउंड्रीवर आणि झेल बाद झालेला. शिवांच्या हातात विसावलेला तुषारचा चेंडू आणि तुषार परत चंबुकडे अतिशय नाराज होऊन हृदयाची धडकन वाढवण्यासाठी पुढचे 4-5 चेंडू आणि 10 धावांच्या आवश्यकता असणार आहे 33 संघाला. पाहूया 33 संघ आणि गोलकोट संघ कशी रणनीती आता स्ट्रॅटेजी दीपक कासेकर यांची स्ट्रॅटेजी कामाला येणार आहे की नाही ती तेजस सतरकर वरच्या जाणार. पाहूया पुढचे 5 चेंडू सुनील निवाते यांच्या आवाजात. धन्यवाद संतजी. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना एक विकेट मात्र हासिल केल्याचे अनिकेत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत विकेट मारा करण्यासाठी सज्ज. साहिल सचिन नवीन आलेला खिलाडी मैदानामध्ये 5 चेंडू आणि 10 धावा. चेंडू 5 आणि 10 धावा. स्लोचा चेंडू, स्लोचा चेंडू, स्लोचा चेंडू. पाहूया काय होतं ते. विकेट झालेला आहे. जबरदस्त असं रनआउट झालेला आहे. तेजस मात्र स्ट्राईकला होता आणि गरज होती तेजसला स्ट्राईक देण्याची आणि सक्सेसफुल होतोय तेजस. तेजस एक्सप्रेस. पाहूया आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष. चेंडू 4 धावसंख्या पाहिजे 10. आतापर्यंत धावसंख्या झाला 37. 47 धावांचं उद्दिष्ट असताना पाच बाद 37 अशी धावसंख्या असताना वैभव होतो असेल स्ट्राईक पॅटर्न असेल तर मात्र तेजसला मात्र शांत चित्ताने एक षटकार आणि एक चौकार देण्याची गरज आहे. पण तेवढं ताकदीचं अनेकच मात्र शेवटसाठी घेऊन आलंय. मात्र आता आपण पाहायचं आहे की हा सामना कोणाच्या बाजूला झुकणार आहे तर ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. कारण हा चेंडू सामना करतोय तो मात्र तेजस सतर्कर. लक्ष करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तेजस. सुंदर सफल चेंडू, निर्धाव चेंडू, 3 चेंडू आणि 10 धावा. चेंडू शेष आहे 3. धाव संख्या पाहिजे 10. एकही धाव दिलेली नाही. तिन्ही चेंडू निर्धाव टाकले. पहिला चेंडू झाला होता त्याचा रनआउट झाला होता. तिसरा चेंडू मात्र निर्धाव होतो. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्फत चेंडू पाहायला भेटतो. तेजस सत्तर मात्र तयार आहे. आता चेंडू पुढे घेऊन तयार आहे. पाहूया घेऊन मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. स्लोचा चेंडू चेंडू मात्र जातो.
मात्र आता आणि चटणी वाटून खाऊया नको गाव फिरा निलो आणि हुबऱ्याला टूर गेलो 43 शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा अटीतटीचा सामना इथे मात्र पाहायला मिळतो एका षटकाराने पुन्हा एकदा अनिकेत निघालाय दत्तच्या डाव्यासाठी मारा करण्यासाठी निघालाय विकेट मारा करण्यासाठी निघालाय तेजस करण्यासाठी सामना करतो तेजस प्रहार करण्याचा प्रयत्न आता मात्र शेवटचा चेंडू सुंदर कामगिरी केलं क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा याची देही याची डोळा पाहूया क्रिकेटचा सोहळा एक चेंडू आणि 4 धावा एक चेंडू आणि 4 धावा सामना समोर उभा तेजस आणि त्याला अनिकेत आपल्या संघाची जबाबदारी घेऊन संघासाठी रौप्य महोत्सवी सोहळा इथे मात्र याची देही याची डोळा पाहूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत आपला गोलंदाजी मार्फत विकेट मारा पाहूया कशा प्रकारे सामना करतो हा मी नाही बोलत बोलत असल्याचं मला 25 अनुभव आहे पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्फत विकेट मारा करण्यासाठी सज्ज त्याच्या सामना करण्यासाठी पाहूया सुंदर आणि पाहूया धन्यवाद इथं मात्र 25वा रौप्यमहोत्सवी वर्षाचा विजयी संघ ठरलेला तो साई क्रिकेट संघ गोलकोट विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही संघामध्ये तुरुंब असं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं परंतु शेवटच्या क्षणात बाजी मारली होती साई क्रिकेट हॅलो गेले 4 वेळा अजिंक्य ठरलेला गोलकोट साई 11 गोलकोट यांच्या क्रीडा समितीच्या वतीनं अखिल नवोपारी समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आपण या कार्यक्रमानंतर इथे जल्लोष करायचा आहे मी माझ्या सहकार्याने विनंती करतो की आपण खुर्च्या थोड्या लांबवर लावायच्या तर फटाक्यांची आतषबाजी आम्हाला करायची आहे थोड्या लाईनच्या पुढे उभं राहायचं थोड्या लाईनच्या पुढे उभे राहा अंदर पडणार दिसणार काय